पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी उज्ज्वला योजनेद्वारे देशातील महिलांची चूल फुंकण्यापासून मुक्तता केली. हर घर जल आणि हर घर शौचालय उभारून त्यांना मोठा दिलासा दिला. तसंच जनधन योजनेतून कोट्यावधी महिलांचं बँक अकाउंट सुरू केलं, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ठाणे जिल्हा महिला आघाडीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या सखी महोत्सव या कार्यक्रमात ते बोलत होते. मुद्रा योजनेद्वारे अनेक बचत गटांना आणि लघु उद्योगांना कर्ज उपलब्ध करून देण्यात आलं आहे. सर्वसामान्य महिला भगिनींना सक्षम करण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलं असून देशाला भक्कम नेतृत्व देण्याचं सामर्थ्य मोदी यांच्यात आहे. त्यामुळे मोदींचे हात बळकट करण्यासाठी सर्व शक्तीनिशी सज्ज राहण्याचं आवाहन शिंदे यांनी उपस्थित महिलांना केलं. महिलांना एसटी बसमध्ये 50% सवलत, 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीतून मोफत प्रवास, मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाच्या माध्यमातून अनेक महिलांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला असल्याचं त्यांनी नमूद केलं. तसंच लेक लाडकी योजनेद्वारे घरोघरी जन्माला येणाऱ्या मुलीला तिच्या लग्नापर्यंत 1 लाख रुपये देण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील मुली उच्च शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी उच्च शिक्षण विनामूल्य देण्याचा निर्णयही घेतल्याचं शिंदे यांनी सांगितलं. यावेळी आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेना राज्य समन्वयक व प्रवक्ते नरेश म्हस्के, माजी नगरसेवक विकास रेपाळे, ठाणे जिल्हा महिला संघटका सौ मीनाक्षी शिंदे, माजी नगरसेविका सौ नम्रता भोसले जाधव, माजी नगरसेविका सौ परीषा सरनाईक, माजी नगरसेविका सौ मालती पाटील, माजी नगरसेविका सौ सुवर्णा करंजे उपस्थित होत्या.